सकाळ होते. सर्व आपापली तयारी करत असतात. पण मधुकाका मात्र रात्रीच्याच विचारात असतात. तेवढ्यात राम ओरडत घरी येतो. मधु अण्णा, मधु अण्णा. काय रे राम्या, काय झालं? मधुकाका म्हणतात. रामू धापा टाकत सांगू लागतो. अण्णा, पाटलाच्या पोरानं फाशी घेतली. मधुकाका. काय तो चांगला होता, त्यांनी अशी कशी काय फाशी घेतली? तिने माहीत पण सगळे म्हणते आहे की हे लक्ष्मीचंच काम आहे. कारण की तो पण बाकीच्यांचं सारखं त्याच झाडावरती लटकलेला सापडला. अरे देवा, ही बाई सगळ्यांचा जीव घेऊनच सोडते वाटतं. तुम्ही चला बरं लवकर, आत्ता सगळे तुमचीच वाट पाहत आहे. मधुकाका धावत पळत तिकडे गेले. तिकडे गेल्यावर समजलं की पाटलाच्या पोराला खूप दिवसापासून लक्ष्मी दिसत होती. तो तिला बघून घाबरत होता. ती त्याला बोललेली, मी तुला घेऊनच जाईल. आणि शेवटी तेच झालं. कोणी कोणी असे बोलत होते की यात पाटलाच्या पोराची सुद्धा चुकी होती. पण नेमकी काय हे कोणालाच माहीत नव्हतं. मधुकाकांना वेगळी चिंता वाटत होती, ती म्हणजे सायलीची. तिथलं सगळं आठवून मधुकाका धावत पळत घरी गेले. घरी पोचताच त्यांना जे दिसले ते काही वेगळंच होतं. सायली जात बाहेरच्या झोक्यावर बसली होती. कोणाशीच बोलत नव्हती. एकदम शांत, कुठल्या तरी विचारात हरवल्यासारखी बसली होती. मधुकाका तिच्या बोलण्याचा प्रयत्न करत होते. तू तिला काय ऐकू येत नाहीये असती वागत होती. मधुकाकांनी घरात विचारपूस केली. काय झालं, ते का बोलत नाहीये? तर वहिनी म्हणाल्या, काही माहिती, सकाळपासूनच थोडा विचित्र वागती. हरवल्यासारखी राहते. नीट बोलत पण नाही, काही सांगत पण नाहीये. काय माहीत, काहीतरी हुकी आली असेल तिला. नाही, ते चिडली असेल कशावर तरी. काही नाही, थोड्या वेळाने लागेल बोलायला. पण मधुकाकांना तसं काही जाणवतच नव्हतं. त्यांना काळजी वाटू लागली. त्यांनी ताबडतोब गुरुजीचे घर गाठलं. मधुकाका ताबडतोब गुरुजीच्या घरी गेले. त्यांना बघताच गुरुजी म्हणाले, मला वाटलंच होतं तू आज येशीलच. मला कालपासून विचित्र वाटत होतं. मला माहीत होतं नक्की काल काहीतरी घडणार आहे. आणि तसंच झालं. हो गुरुजी, पण काळजी करण्यासारखं कारण हे आहे की हा जत्रा तर फक्त गावातील पुरुषांना आहे. माहेरची वाट होता. तिच्यावर पण सगळ्यांना एकच नवल वाटायचं की सारख्या माणसाला एवढी सुंदर बायको मिळालीच कशी, म्हणजे लक्ष्मीचा नवरा. अतिशय बेकार माणूस, दारुडा, जुगारी, लालची. दारू पिऊन तिला मारहाण करी, शिवीगाळ करी, तिच्यावर अत्याचार करी. बिचारी कशी राहत होती तिलाच माहीत. लग्न झाल्यापासून एकदाही त्या नराधामाने तिला माहेरी पाठवले नव्हते.
आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी, डोळे भरून पाहण्यासाठी ती खूप व्याकुळ झालेली होती. पण जेव्हा पण तिच्या नवऱ्यासमोर माहेरी जाण्याचा विषय काढायची, तेव्हा तिचा नवरा तिला बेदम मारहाण करी. खूप दिवसांनी पाटलाचा पोरगा गावात आला. त्यांच्या मित्रासोबत आल्याबरोबर त्यांची आणि त्यांच्या मित्रांची नजर लक्ष्मीवर पडली आणि पाहता क्षणी त्यांना लक्ष्मी खूप जास्त आवडली. त्यांनी ही गोष्ट त्यांच्या काकाला आणि गावातल्या काही मित्रांना सांगितली. त्यावर सगळे म्हणाले, आमची नजर कधीपासून त्या फुलपाखरावर आहे. गावातील सगळ्यात सुंदर स्त्री आहे ती. तिच्या इतकी सुंदर आम्ही बघितलीच नाहीये. काय तिचा तो सुंदर देह, काय तिची ती सुंदर काया. हुबेहूब अप्सरा आहे. राव ती पण भेटेल ती खरीच पाटलाचा पोरगा म्हणजे परक्या तत्वाची, माहेरची बिच्च्या नवरा एवढा मारहाण करतो तिला, तरी ती त्याचीच वाट आमच्या हवाली कर. आम्ही तुला तू म्हणशील तेवढी रक्कम देऊ. रवी तसा खूप लालची माणूस. त्याने काही पैशासाठी आपल्या बायकोला त्यांच्या हवाली करायचं ठरवलं. तो घरी आला आणि लक्ष्मीला म्हणाला, चल ग, तुला खूप दिवसापासून जायचं होतं ना माहेरी तुझ्या, चल आज घेऊन जातो तुला, आवर पटपट. लक्ष्मीचा आनंद गगनातच मावेनासा झाला. खूप खुश झाली. अहो खरंच नेता आहे का मला माहेरी? अहो सांगा ना. हो ग बाई, खरंच नेतोय. आता तू पटापट आवर, नाही तर नेणार. खूप आवरते मी लगेच. लक्ष्मी खूप जास्त खुश झाली होती. तिला झाला होता कधी ती तिच्या आई वडिलांना भेटेल, त्यांना कडकडून मिठी मारेल. खूप खुश होती ती. अहो आपण एवढे संध्याकाळी चाललोय, आपल्याला बस मिळेल का? बघू ग, चल तू. खूप वेळ बस वर वाट बघत असतात, पण बस काय लवकर येतच नाही. लक्ष्मी कृपया करून बसची वाट बघत असते. तिला असं झालेलं असतं की कधी एकदाची बस येईल, कधी मी बसमध्ये बसेल आणि कधी माडू या माहेरी जाते. अंधार पडू लागती आणि तेवढ्यात पाटलाचा पोरगा त्याच्या काका आणि काही मित्रांसोबत गाडीत तिथे येतो. काय रवी, कुठे चाललास? तू चल, मी सोडतो रे म्हणतो. नाही, कशाला तुम्ही कष्ट घेता, जातो. नाही रवी वाट. अरे कुठे चाललास तू? अहो पाटील, कुठे नाही हो, हे आमच्या लक्ष्मी. कशाला नको, आपण हवं तर उद्या जाऊ. रवी रागाने तिच्याकडे बघतो. लक्ष्मी घाबरून गप्प गाडीत बसते. थोडं पुढं गेल्यावर रवी म्हणतो, अरेच्या, मी दुकानाची चावी मालकाला द्यायचीच विसरलो. गाडी थांबवा, मी इतक्यात चावी देऊन येतो. आणि तो पटकन खाली उतरून जाऊ लागतो. लक्ष्मी, अहो थांबा, मला एकटा सोडून कुठे चाललात? मी पण येते तुमच्यासोबत. अगं नाही, थांब, मी आलो. तितक्यात आणि तो जोरात दरवाजा लावतो. तेवढ्यात गाडी चालू होते. लक्ष्मी, अहो थांबा ना, यांना येऊ द्या.
मग आपण जाऊ. तो नाही येणार आता. आपल्याला जायचं आहे. म्हणजे मला समजलं नाही. त्यावर पाटलाचा मुलगा म्हणतो, अगं वेडे, तुझ्या नवऱ्याने विकले तुला. आम्हाला सांगून ते कर, नाहीतर आम्ही जबरदस्तीने सुद्धा घेऊन जातो. लक्ष्मी रडू लागते. कृपया करून मला सोडा. तुम्ही तुमच्या पाया पडते. मला माझ्या आई वडिलांकडे जायचे. कृपा करून मला सोडा दादा. मी तुमच्या बहिणीसारखी आहे. लक्ष्मी खूप विनंती करू लागते. गावातील एक पोरगा, अगं तुझ्यासारखा फुलपाखरू कधी नव्हतंच भेटत. तुझ्यासारखा सुंदर स्त्रीला आम्ही जाऊ देऊ असं तुला वाटतं? सगळे हसतात. लक्ष्मी खूप विनवण्या करत असते. मला सोडा, मला जाऊ द्या. पण कोणीच ते ऐकायला तयार नसतात. ते तिला गावातील एका अवताद वझाया वाटगोटाचा झाडाखाली घेऊन जातात आणि तिथेच बघूया पुढच्या भागात लक्ष्मीसोबत काय घडतं ते. नक्की बघा पुढचा भाग. भेटूया परत. नमस्कार.